कवितेचं नाव आहे का कोणास ठाऊक. का कोणास ठाऊक, का कोणास ठाऊक तुला पहावे वाटते. कळत नकळत तुझ्या प्रोफाईल फोटोला न्याहाळावे वाटते. का कोणास ठाऊक तुला पहावे वाटते. कळत नकळत तुझ्या प्रोफाईल फोटोला न्याहाळावे वाटते. सकाळी उठता क्षणीच व्हॉट्सअप उघडावे वाटते. फोटो आहे तोच तुझा पुन्हा पुन्हा निरखून पाहत राहावे वाटते. नोटिफिकेशनचे टिंग वाजले की मनात थरथर होते. नोटिफिकेशनचे टिंग वाजले की मनात थरथर होते. तुझाच मेसेज आहे का सारखे असेच का वाटते. काहीतरी बहाणा करून मेसेज सेंड करावा वाटतो. टाईपलेला मेसेज नाईलाजाने डिलीट करावा लागतो. अचानक धाडकन चक्क तुझा फोनच येतो. बोलतेस काहीतरी कामाचं फॉर्मल आवाज मात्र तुझा आणि माझाही पुरता प्रेमाळलेला असतो. बोलतो सारं आपण फॉर्मल. जे बोलायचं ते मात्र राहूनच जात. न बोलता दिलेला मेसेज हृदय मात्र घेऊन जात. तुझा आवाज ऐकून लागल्यावर लॉटरी जसे चेहऱ्यावरचे भाव बदलतात. दिलात नको एवढे अंकुर फुटतात. मित्राला सांगावं कसं. कन्फर्मेशन अजून पेंडिंग असतं. माहित आहे मला तुझं पण सेमच आहे. इनिशिएट मी घ्यावं असं तुझं गेम आहे. हळूहळू आपण थोडं पुढे जाऊया. पहिले स्वतःचे करिअर घडवूया आणि मग आयुष्यावर काही बोलूया. का कोणास ठाऊक तुला पहावे वाटते. कळत नकळत तुझ्या प्रोफाईल फोटोला न्याहाळावे वाटते. सो मित्र हो, हे जे एज आहे हे एज न्याहाळण्याचं एज आहे. डिस्ट्रॅक्शनचं एज आहे. हे जे एज आहे आकर्षणाचं एज आहे. हे जे एज आहे हे शौर्याचं एज आहे. धैर्याचं एज आहे. काहीतरी करून दाखवण्याचं एज आहे.